उपकाराप्रमाणे आपण फेड केली पाहिजे. आजचा जो विषय आहे तो या संदर्भात आहे की परमेश्वर जे उपकार आमच्यावर करतो त्या उपकाराची आपण काय केली पाहिजे, परतफेड केली पाहिजे. परतफेड केली पाहिजे. कारण बायबल पण सांगतं आणि देवाची पण इच्छा आहे का ती फेड आपण परत केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढव्या ठिकाणी आपण इतिहासाचं दुसरं पुस्तक 32वा अध्याय ओके 25 वचन वाचूया. परंतु हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केली नाही, कारण त्याचे हृदय उन्मत्त झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाचं वचन मोठ्या स्पष्ट भाषेमध्ये सांगतं. इथं असं लिहिलंय, परंतु हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे. कशाप्रमाणे? उपकाराप्रमाणे. जर हिजकियाचा जर आम्ही व्यक्तिगत इतिहास वाचला तर आम्हाला कळतं एक समय असा होता का अशूर नावाचा राजा त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी आला आणि अशूर राजा समोर कुणी टिकाव धरत नव्हता. जे पण राष्ट्र अशूरच्या विरोधात आले त्या सर्वांचा त्यांनी नाहीनाट केला. पण हिजकिया विश्वासाने उभा होता आणि परमेश्वर माझा साथ देईल आणि मला त्या अरिष्टापासून तो काय करणार, बाहेर काढणार. आणि बायबल सांगतं की देवाने त्याला लाजू दिलं नाही, परंतु चमत्कारिकरित्या. कसं? चमत्कारिकरित्या कितीतरी लाख लोक त्या किल्ल्याच्या अवतीभोवती होते, परंतु देवाने आपले दूत पाठवून त्या सर्वांना काय केलं, नष्ट केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त एवढंच नाही तर बायबल सांगतं की नंतर हिजकिया आजारी देखील पडला. काय पडला? आजारी पडला. आणि मग परमेश्वरने त्याच्या आयुष्याचे अनेक वर्ष काय केले, वाढवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाचे मोठे उपकार कोणावर आहेत? हिजकिया राजावर. यस, एक मोठ्या अरिष्टापासून संकटापासून वाचवलं. फक्त तेवढंच नाही, परंतु ज्या व्यक्तिगत तो आजारी पडला, मरणाला टेकला होता, देवाने यशाला पाठवलं आणि त्याचं आयुष्य काय केलं, वाढवलं. परंतु बायबल इथं असं सांगतं, परंतु हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा, पुढे काय लिहिलंय? कारण त्याचे हृदय उन्मत्त झाले, हा, यामुळे त्याच्यावर आणि यहुदा व यरूशलेम यावरही कोप झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की हृदय कसं झालं, चर्च उन्मत्त झालं. कारण अनेकदा ज्यास परमेश्वर आमच्यावर उपकार करतो, मदत करतो, सहाय्यता करतो, जी परतफेड प्रभूची केली पाहिजे, अनेकदा आपण ते करत नाही. आपण वेगवेगळ्या गोष्टींना श्रेय देतो किंवा आपलं ज्ञान, आपलं बुद्धी, आपण आपलंच मी पण जास्त मिरवतो आणि जो गौरव प्रभूला दिला पाहिजे, जो महिमा प्रभूला दिला पाहिजे, तो आपण देत नाही. कारण बायबल सांगतं त्याचं हृदय कसं झालं, उन्मत्त झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आमच्या जीवनामध्ये जसं प्रभूने हिजकियाच्या जीवनात अनेक उपकार केले, त्याच प्रकारे देवाने आमच्या जीवनामध्ये उपकार केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण पण आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केलीच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पुढे काय लिहिलं माहितीये का इथं स्पष्ट भाषेमध्ये, यामुळे त्याच्यावर आणि यहुदा व यरूशलेम यावर कोप झाला. येस. काय झाला? कोप झाला. कारण त्यांनी परतफेड केली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च प्लीज बोला, कळतंय वचन? जसे प्रभूचे उपकार होते तसे त्यांनी आभार मानले का? तसा गौरव दिला का प्रभूला? तसे आभार मानले नाही, तसा गौरव प्रभूने दिला नाही. म्हणून देवाचा पण अनुग्रह जो हिजकियावर होता, प्रभू तो काय केला, काढून टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आज देवाची इच्छा आहे का जे हिजकियाबद्दल झालं ते आपल्याबद्दल होऊ नये, आणि म्हणून आपण आपलं जीवन चेक केलं पाहिजे का देवाने जे उपकार माझ्यावर केलेत त्या उपकाराची मी परतफेड केली का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च देवाचे आभार मानायला आपण विसरलं नाही पाहिजे. देवाची स्तुती करायला आपण विसरलं नाही पाहिजे. देवाची स्तुती वर्णन लोकात करायला आपण मागाने हटलं पाहिजे, कारण सर्वांद्वारे आपण त्याची परतफेड करतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च पुढे वाचा, पुढे काय झालं? 26 वचन. मग हिजकिया आपल्या हृदयाच्या उन्मत्तेबद्दल नम्र झाला, हा, तो व यरूशलेमकरही नम्र झाले. म्हणून हिजकियाच्या दिवसात यहोवाचा कोप त्यांच्यावर झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला कळलं का बाबा आता नम्र होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून असं इथं लिहिलंय का हिजकिया आणि नंतर जेवढे सर्व यरूशलेमकडचे लोक होते हे सर्वांनी स्वतःला काय केलं, नम्र केलं. आणि जस्ट नम्र केले, देवाचा कोप तिथून काय झाला, फिरल्या गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का जर आमच्या जीवनामध्ये जे ब्लेसिंग्स मध्ये आज आम्ही जगतोय, एवढंच नाहीये, याच्यापेक्षा परमेश्वर आम्हाला भरपूर देऊ शकतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण थोड्यामध्येच घेतो आणि हृदय कसं होऊन जातं, उन्मत्त होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो अजून तू पाहिलंच काय, तू अजून माझं वैभव पाहिलेलं नाही, मी तुला थोडकंच दिलंय. अरे मला तुला अजून द्यायचंय, पण थोडकं देऊन मला तुला पाहायचं होतं का तू परत फेड करतो का तुझं हृदय उन्मत्त होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा असा प्रॅक्टिकल अनुभव आम्ही घेतो लोकांच्या जीवनात, ज्यावेळेस कुठं आम्ही प्रार्थना जातो आणि एका क्षणात रिझल्ट येतो. किती क्षणात? क्षणात. एका क्षणात वन डे रिझल्ट. एक प्रार्थना टच, काम फिनिश, पण त्याचं हृदय उन्मत्त होऊन जातं.
कसं होऊन जातं? हृदय उन्मत्त होतो. हृदय उन्मत्त होतं, कारण मग ज्या ब्लेसिंग्स येतात त्यांच्या पुन्हा पावलं देवाच्या मंदिराकडे वळत नाही. नाही. म्हणून मग कधी कधी असं वाटतं की जसं एखाद्या ठिकाणी प्रार्थना उत्तर येत नाही, असं वाटतं का प्रभू लगेच आन्सर दे ना, लगेच आन्सर दे ना. पण ते म्हणतो बघ मागचा अनुभव असा होता की जसं एक ठिकाणी कार्य झालं पण हृदय लगेच कसं झालं? उन्मत्त झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च येस. प्लीज मला कळतंय, हृदय खूप लवकर कठीण होऊन जातं. हृदय जे आहे ते देवाला गौरव देत नाही, मग ते कामा मागं लपतं, ते दुसऱ्या गोष्टी मागं लपतं, आणि जे सर्व श्रेय देवाला दिलं पाहिजे ते सर्व श्रेय तो प्रभूला जाऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? जसं आपण प्रॅक्टिकली देवाची सेवा करतो आणि जसं असं घडतं आपलं मन खिन्न होतं, अरे प्रभू हे असं कसं करतात, पण ते म्हणतात तुझा अनुभव पाहिलाय पण माझा अनुभव मी असा भरपूर घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? म्हणून जे परमेश्वर त्याच्याबद्दल दाखवतोय ते आपल्यातून देवाच्या प्रतीने झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देवाची काय करा? परतफेड करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं एक सुंदरसं उदाहरण आहे नोहाबद्दल आम्हाला समजण्यासाठी. कारण नोहाच्या दिवसामध्ये जलप्रलय आला, पण त्या प्रलय येण्या अगोदर परमेश्वराने कोणाला पाचारण केलं? नोहाला. कोणाला? नोहाला. आणि त्याला सांगितलं की बघ या प्रकारे जलप्रलय येईल, पण तू त्यासाठी तू काय तयार कर? तारू तयार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की नोहा नीतिमान माणूस होता. कसा माणूस होता? नीतिमान माणूस होता. नीतिमान माणूस होता. परमेश्वराशी व्यक्तिगतरित्या बोलला, त्याला डिझाईन सांगितलं कसं बनवायचं, त्याला प्रगट केलं, त्यांनी तारू बनवला, मोठा प्रलय आला आणि सर्व पृथ्वीचे लोक काय झाले? नष्ट झाले. बायबल सांगतं ज्यावेळेस पाऊस थांबला, तारू त्या ठिकाणी एकांती येऊन थांबला, भूमी कोरडी झाली, नोहाचं कुटुंब खाली आलं. त्यांनी काय केलं चर्च? वाचव्या ठिकाणी आपण उत्पत्ती 8वा अध्याय 18-19 वचन. मग नोहा निघाला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्याची बायको व त्याच्या मुलांच्या बायकाही निघाली. हा पुढं. प्रत्येक पशु, प्रत्येक सरपटणारा जीव व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव ही आपापल्या जातीप्रमाणे तारवातून निघाली. हा 20 आणि वचन. नोहाने यहोवासाठी विधी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशूतून व सर्व शुद्ध पक्षातून काही घेतले आणि विधीवर होमार्पणे अर्पिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की नोहा नीतिमान होता. कसा होता? नीतिमान होता. नोहाला प्रभूने का वाचवलं? तो नीतिमान होता. कसा होता? नीतिमान होता. आता या ठिकाणी प्रभूचे आभार मानण्याची गरज नाही. तो आपली दावेदारी दाखल करू शकतो का मी नीतिमान होतो म्हणून मी वाचलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येस. तो आपली दावेदारी दाखल करू शकतो का मी नीतिमान होतो म्हणून मी काय झालो? वाचलो. किंवा माझं कनेक्शन देवाबरोबर एवढं चांगलं होतं का देवाने जे काही सांगितलं ते मी सगळं लिहून घेतलं, बरोबर मी तारू बनवला म्हणून मी वाचलो. परंतु या ठिकाणी तो म्हणतो का माझं नैतिकता नाही, माझा तारू नाही, माझं सर्व श्रेय माझं वाचण्याचं मी कोणाला देतो? परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी त्या वेदीवर तो अर्पण देऊन देवाची परतफेड करत आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? आपण जर आज आशीर्वादित आहोत किंवा देवाच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण पाहत आहोत तर कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सुरक्षित चालतो म्हणून आम्ही सुरक्षित नाहीये चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. आम्ही डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करतो म्हणून आम्ही सुरक्षित नाही. कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. म्हणून आपण देवाला श्रेय दिलं पाहिजे, देवाची परतफेड केलीच पाहिजे. आज आपण जिवंत आहोत, आपण आशीर्वादित आहोत, कोणता विकार आमच्यावर हावी नाहीये, कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये वर्चस्व करत नाही, म्हणून या सर्वांचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे? देवाला दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण हिजकियाबद्दल वाचतो, आपण आपला इतिहास चेक करा. कोणाचा? आपला स्वतःचा. स्वतःचा इतिहास. किती प्रकारचे उपकार आहेत आपल्या जीवनामध्ये. आम्हाला प्रभू कळला हे सगळ्यातून मोठे उपकार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण आपल्या घरातल्या लोकांना, दुसऱ्या लोकांना डोकं फोडतोय, चल ना प्रार्थनेला, चल ना प्रार्थनेला, ये ना प्रार्थनेला, पण आम्हाला स्वतःला कोण कळलाय? प्रभू कळलाय. म्हणजे खूप मोठी कृपा आहे. कोणाची? देवाची. कारण जोपर्यंत तो आकर्षित नाही कुणी आकर्षला जात नाही. म्हणून प्रभू हे माझं मी पण नाही किंवा माझी तेवढी अंडरस्टँडिंग नाही, ही तुझी कृपा आहे. म्हणून त्याची पण आपण काय केली पाहिजे? परतफेड केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येस. आज तुम्ही इथं आहात, काय इथं आहात? कुणी तुम्हाला धरून ठेवलंय? परमेश्वराने. कुणी? परमेश्वराने. तुम्हाला धरून ठेवलंय, देवाने तुम्हाला आकर्षित केलंय, म्हणून याची परतफेड झाली पाहिजे. नाही तर आपण पण जगामध्ये असतो, आपण पण पापामध्ये असतो, आपण पण देहामध्ये असतो, आपण पण एखाद्या वाईट गोष्टीमध्ये अडकलो असतो, पण ही देवाची कृपा आहे की त्यांनी आम्हाला बाहेर काढलं, आणि जर त्यांनी बाहेर काढलं तर आपण परतफेड केली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही लोकात जाताय, पण असा विचार का नाही करत जर मी प्रभूत नसतो तर हे लोक माझ्याकडे आले असते प्रार्थनेला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा संदेश घेऊन कोण चाललंय? प्लीज बोला, कोण घेऊन चाललंय? आपण घेऊन चाललोय देवाचा संदेश लोकांमध्ये. का? आणि देवाची कृपा आहे. नाही तर आज झालं असतं की लोक आले असते तू घरी अडकला असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च उपकार आहेत.
देवाचे काय आहेत आमच्यावर उपकार आहेत. आणि म्हणून या उपकाराची परतफेड आपण देवाला दिली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा पुढे काय लिहिलं, पुढचं वचन वाचा, खूप सुंदर 21 वचन. आणि यहोवाने तो सुवास घेतला आणि यहोवा आपल्या मनात म्हणाला, मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा यापुढे शाप देणार नाही. ओके. प्रभू म्हणला होता का नोहा उतरनंतर विधी बांध? नाही. प्लीज बोला चर्च. परमेश्वर बोलतोय का नोहाला? नाही. बाबा असे आभार मानायचे वर का तू. प्रभू कोणती अट ठेवत नाही, प्रभू कोणती अपेक्षा बाळगत नाही. परंतु बायबल सांगतं ज्यावेळेस नोहाने त्या ठिकाणी विधी बांधली आणि अर्पण दिलं, प्रभूनी त्या अर्पणातून काय घेतला? सुवास घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभूला आवडतं त्याची लेकराची परतफेड करतात. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहा ते नोहाने केल्यामुळं देवाच्या त्या आनंदामुळं देवाच्या मुखातून एक वचन निघालं. काय निघालं? वचन निघालं. तो काय म्हणतो, मी मनुष्यामुळं जमिनीला पुढे शाप देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण नोहाने काय दिलं होतं? अर्पण दिलं होतं. ओके, समजतंय मेसेज? येस येस. प्रभूचा असा काही प्लॅन नव्हता काही निघाल्यानंतर मी त्याला अशा प्रकारचं ब्लेसिंग येईल, पण त्यांनी असं काहीतरी केलं की ते पाहून देव म्हणला का थांब, एवढंच नाही, तुला मी अजून देतो. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुला समजतंय चर्चचे वचन? Yes, yes. पुढे वाचा बद्दल, पुढे काय लिहिलं त्याच्या? कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना लहानपणापासूनच वाईट आहे. हा तर मी आता केले आहे तसे मी पुन्हा यापुढे सर्व जीव मारणार नाही. हा पुढं. पृथ्वी आहे त्या सर्व दिवसात पेरणी व कापणी आणि थंडी व ऊन आणि उन्हाळा व हिवाळा आणि दिवस व रात्र ही व्हायची थांबणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू ब्लेसिंग्स बोलला. पवित्र आत्माने मला असं रिव्हील केलं की याचं कारण एकच आहे, कारण नोहाने त्या समय देवाचे काय फेडले? परतफेड केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी फेड केली नसती तर कदाचित हे शब्द प्रभूच्या मुखातून निघाले नसते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोहाने त्या ठिकाणी असं काहीतरी केलं का प्रभूचं मन त्यांनी आकर्षून घेतलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पुन्हा सांगतो का परमेश्वर म्हणला नव्हता की तू उतरून वेदी बांध आणि अशा अशा प्रकारे मला अर्पण दे, परंतु त्यांनी स्वतःहून केलं आणि देवाने तो सुवास घेतला. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही परत फेड करताल परमेश्वर तो सुवास घेणार. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, कळतंय वचन? आम्हाला देवाचे आभार उपकार मानायचे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आज ऍडमिट नाहीये, तुमचे बॉडीचे पार्ट चांगले काम करतात, कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. हा, देवाचे आभार उपकार तुम्ही मानलेच पाहिजे. आज तुम्ही कर्जबाजारीने तुम्ही ब्लेसेड आहात, कोणाचे उपकार आहेत? देवाचे उपकार आहे. आज तुमच्यावर कोर्ट केस नाही, आज कोणते दुसऱ्या प्रकारचे त्रास तुमच्या लाईफ मध्ये नाहीये, कोणाची कृपा आहे? देवाचे उपकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सर्व गोष्टींसाठी आपण देवाची परतफेड केली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर माणसाचं हृदय टाईट होऊन जातं आणि तो प्रभूला विसरून जातो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज हृदय कडक होऊ देऊ नका, कारण शेवटी कुठे यायचं परत आपल्याला? देवापुढे. आणि म्हणून रिलेशन चांगलं ठेवा. रिलेशन कसं ठेवा? चांगलं ठेवा. काही लोक खूप हुशार असतात, मग त्यांना माहित असतं त्याच्याकडे नेहमी काम आहे ना, मग तिथं रिलेशन खराब नाही करत. याच्याकडे कसं आहे आपलं नेहमीचं काम मग आहे. इथं रिलेशन खराब नाही करत. इथं 2 पैशाचं नुकसान झालं तरी चालेल, पण रिलेशन मला जपायचं, कारण इथून माझा फायदा आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो जगात तुला कळतं, माझ्याप्रती तुला का नाही कळत का माझ्याकडून तुझा किती फायदा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला समजतंय? येस येस. जगात कशी बुद्धी काम करते चालाकीने. इथं फायदा वर का आपला, हे रिलेशन खराब व्हायला नको. आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण हे रिलेशन काय खराब होऊ द्यायचं नाही. ते म्हणतो माझ्या संदर्भाने का नाही करत असं. प्रेज द लॉर्ड. समजतंय चर्च? कारण तो म्हणतो हृदय जे आहे ते उन्मत होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते देवाला श्रेय देऊ देत नाही. नाही, ते देवाच्या मागे जाऊ देत नाही. म्हणून प्लीज देवाची परत फेड तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून गप्प बसू नका, तुमच्यात जे आहे तुम्ही ते लोकांना जाऊन प्रगट करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? एक सुंदर उदाहरण आहे मरियेच, लाजरची जी बहीण होती. वाचू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 3रं वचन वाचणार आहोत. तेव्हा मरियेने शुद्ध जटामासीचे फार मौल्यवान तेल अर्धशेर घेऊन येशूच्या पायात चोपडले आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यातला एक म्हणजे शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत, जो त्याला शत्रूच्या हाती देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गोरगरिबांना का दिले नाहीत? तो गरिबांची काळजी करीत होता म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता व त्याच्याजवळ कसणी होती. आणि ओके, आपला जो शीर्षक आहे
देवाचे काय मानले पाहिजेत उपकार मानले, आणि त्याची परत काय करायची परतफेड करायची. ना. बायबल सांगतं का लाजर मेला होता. लाजर काय झाला होता? मेला होता, पण प्रभू येशूने एक अद्भुत चमत्कार केला आणि मेलेला लाजर काय झाला? जिवंत झाला. आणि मग एक संधी होती मरियेकडं का केलेल्या उपकाराची काय करायची? परतफेड करायची. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्ही अजून काही पुस्तक वाचले त्याच्यामध्ये असं लिहिलंय, ही खूप सुंदरशी स्टोरी आहे का प्रभू येशू आणि लाजरचं कुटुंब म्हणजे ते भाऊ बहीण आणि प्रभू येशू हे संगती लहानपणापासून एकत्र काय झालेले आहेत? वाढलेले होते. कारण ज्यावेळेस प्रभू येशू मिस्रामध्ये जातो लहानपणाला, तर लाजरचा पण परिवार जो होता तो पहिले कुठे राहिला मध्ये होता? मिस्रामध्ये. आणि त्याचे वडील रथाची शर्यत जिंकण्यासाठी, एकदा रथ बनवण्यासाठी योसेफाच्या कोणाकडे आले होते? येशूच्या वडिलाकडे आले होते. आणि म्हणून एक फॅमिली कनेक्शन होतं. काय होतं? फॅमिली कनेक्शन. फॅमिली कनेक्शन होतं. आणि अशा त्या स्टोरी मध्ये सांगितलंय का ज्या रात्री हेरोदेच्या भीतीपासून योसेफ येशूला घेऊन त्या ठिकाणी पळत असतो, रात्रीच्या समय बरोबर लाजरचे वडील त्याला काय होतात? भेटतात आणि ते त्याला घेऊन जातात. तिला तिथं मिस्रमध्ये आश्रय देतात. आणि मग त्याचे वडील म्हणतात की द्यायला माझ्याकडे काही नाहीये, पण माझ्याकडे एक मौल्यवान काही वस्तू आहेत. कारण येशूला जे मागे लोक भेटायला आले होते त्यांनी काही मौल्यवान वस्तू आणल्या होत्या. काय आणल्या होत्या? मौल्यवान वस्तू. आणि त्याच्यातूनच एक अल्बस्त्र होतं असं त्या पुस्तकाचं म्हणणं आहे का त्याच्यापैकीच एक अल्बस्त्र होतं. आणि प्रभूच्या योसेफाने काय केलं ते त्याला दिलं. आणि लाजरच्या वडिलांना एक सवय होती, त्यांनी घरामध्ये एक असं म्युझियम बनवलं होतं. ज्याही महत्वपूर्ण गोष्टी असतील ना, अशा खूप इम्पॉर्टंट गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्यांचं एक प्रकारचं त्यांनी त्या घरामध्ये एक त्याला काय म्हणतात, एक अँटिक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ते त्या घरात अशा ठेवल्या होत्या. आणि त्याच्यावर लिहिलं होतं ही खूप प्रतिष्ठित गोष्ट आहे, ही साधारण व्यक्तीला देऊ नये, हे एखाद्या राजालाच भेट द्यायची. Praise the Lord. हालेलुया. आणि मग लाजरचे वडील मेले नंतर त्यांच्या घरात त्या अजूनही वस्तू होत्या. तिच्या मनात होतं का नाही प्रभूचा मान झाला पाहिजे, प्रभूचा सन्मान केला पाहिजे, काहीतरी उत्तम प्रभू दिलं पाहिजे. मग का नाही वडिलांची जी अँटिक वस्तू आहे त्याच्यामध्ये जाऊन मी शोधते, काहीतरी मला मिळेल. आणि मग त्याच्या तिला ते सापडलं का हे एक राजासाठी, आणि त्या राजालाच आपण काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. आणि मग तिने काय केलं? ते घेतलं आणि बरोबर ते तेल कोणाच्या पायावर येऊन ओतलं तिने? प्रभू येशूच्या. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च अशा भरपूर स्टोरी आहेत, मी तुम्हाला सांगेल ज्या बियॉन्ड बायबल्स आहेत, पण त्याच्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखे. पण इथे जे महत्वाचं आहे की त्यांनी परतफेड केली. काय केली? परतफेड केली. म्हणजे तेल मौल्यवान होतं. कसं होतं? मौल्यवान होतं. मौल्यवान होतं, परंतु तिने त्याची पर्वा केली नाही. ते त्याच्या पायावर काय केलं? त्यांनी ओतलं. Praise the Lord. हालेलुया. आणि कशाने पुसलं चर्च? केसानी पुसलं. प्लीज बोला, कशाने पुसलं? केसानी पुसलं. Praise the Lord. हालेलुया. कारण ती म्हणते का देवा तुझे उपकारच एवढे आहेत का जे मी करते ना ते खूप थोडं आहे परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. आणि जे असं करत होता शिष्यांनी आवडलं नाही, पण प्रभू म्हणतो तिला करू दे, तिला करू दे. म्हणजे देवाची पण इच्छा आहे का आपण उपकाराची परतफेड केली पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. बायबलमध्ये अजून एक स्त्री आहे. अजून एक काय आहे? स्त्री आहे. ती पण अशी एक पापी होती, व्यभिचारी स्त्री होती. आणि तिला पण मरणापासून प्रभूने काय केलं? वाचवलं. आणि तिने पण अशाच प्रकारे तेल आणलं आणि कोणाच्या डोक्यावर ओतलं? Praise the Lord. हालेलुया. बायबलमध्ये अशा दोन गोष्टी आहेत तेल ओतण्याबद्दल. एक मरियेबद्दल आणि एक अजून एक स्त्री होती. तिने व्यभिचारात जगत होती, परंतु देवाने तिला त्याच्यातून वाचवल्यामुळे तिने पण तेल आणलं आणि कोणावर ओतलं होतं? प्रभूवर. Praise the Lord. हालेलुया. पाचचं वचन आम्हाला काय सांगतं? का कुणीच देवाचे आभार आणि उपकार परत फेडायला विसरलं नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आपण पण देवाचे आभार आणि उपकार परत फेडले पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तीच बोला समजतं. एक व्यभिचारी स्त्री, काही अशा गोष्टी असतील की त्याच्यामुळे ती पापमध्ये अडकल्या गेली. इच्छा नसेल तरी पण तिने ते पाप केलंच, पण त्याच्यातून तिला कुणी बाहेर काढलं? प्रभूने काढलं. Praise the Lord. हालेलुया. आज आमच्याकडून असं कोणतं पाप होऊ देत नाही. कोणाची कृपा आहे? देवाची कृपा नाही तर आहे. आमच्या हातातून एखादे खून झाला असता, आम्ही पण व्यभिचाराचं जीवन जगलं असतो, आम्ही पण वाईट गोष्टीमध्ये असतो, पण असं देवाने होऊ दिलं नाही, आम्हाला पण त्याच्यापासून वाचवलं. म्हणून आपण पण देवाचे काय मानले पाहिजे? आभार मानले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजते वचन. समजतं प्रत्येकाला का त्याच्या जीवनात पापातून प्रभूने बाहेर काढलं आणि तुम्ही यासाठी आभार माना की तुम्हाला प्रभूने पापात पडू दिलं नाही आज. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? ते आभार मानायला विसरत नाही, ते परतफेड करायला विसरत नाही. मग आपण का विसरतो देवाची परतफेड करण्यासाठी? म्हणून आपण पण देवाची परतफेड केली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? कळतंय वचन? प्रभू येशू मत्तईकडे गेला. कोणाकडे गेला? मत्तईकडे. मत्तईला बोलवलं. मत्तई लगेच त्याच्या मागे निघाला. परंतु त्यांनी काय केलं? घरी एक गेट टुगेदर. प्रभूला घरी काय ठेवलं? एक भोजन ठेवलं, प्रीती भोजन. म्हणजे ह्याद्वारे तो परमेश्वरची काय करत आहे? परतफेड करत आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. मत्तईबद्दल वाचले तुम्ही. मत्तईला पाचन केल्यानंतर घरी काय ठेवलं त्यांनी?
प्रभोजन. हा, एक प्रीती भोजन ठेवलं आणि प्रीती भोजनामध्ये त्यांनी फक्त भोजन नाही पण मित्रांना पण इन्व्हाइट केलं, कारण आत्म्यात मे बी त्याला असं जाणवत असेल का प्रभूचं भूक अन्न नाही, प्रभूचं भूक जे आहे ते आत्मेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची भूक आहे, अन्न नाही, प्रभूची भूक काय आहे? आत्मे आणि आहे. म्हणून त्यांनी पुष्कळ पापी लोक गोळा केले का ह्याद्वारे मी माझी भेट तुला सादर करतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. प्लीज मला कळतंय, कारण परत फेड करणारे लोक खूप कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण देवाची परत फेड केली पाहिजे. आता प्रभूला तेल नकोय, आता प्रभूला तुमचं बाकी काही नको. देवाला जर सर्वोत्तम काही द्यायचं असेल तर ते आत्म्याचे चर्च, याच्याद्वारे आपण देवाची परत फेड करू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपल्या खिशात जे ते कोणाचं आहे? देवाचा आहे. ते काही मोलाचं नाही, पण जे मोलाचं आहे ते म्हणजे लोकांचं तारण, लोकांचा उद्धार चर्च. आणि जर आम्हाला परत फेड करायची असेल तर आपण ही फेड, जसं आमच्या जीवनात प्रभूंनी कार्य केलं, आम्ही लोकात जाऊन देवाचं कार्य करून ती फेड आपण देवाच्या महिमेसाठी केली पाहिजे. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? येस येस. प्लीज मला कळतं प्रत्येकाला वचन. येस. कारण पहा, अनेक लोकांचा स्वभाव, बायबल सांगते का 10 कुष्ठरोगी होते. किती कुष्ठरोगी होते? 10 कुष्ठरोगी. 10 पैकी 10चे 10 बरे झाले, पण किती लोक परत आले? एक परत आला. एकच. किती? एक परत आला. वाचूया ठिकाणी आपण लूक 17 अध्याय, लूक 17 अध्याय 11, 12 आणि 13 वचन. आणि असे झाले की यरुशलेमेकडे जात असता तो शमरोन व गालिल यांच्यामधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याजकांना दाखवा. आणि असे झाले की ते जात असता ते निर्मळ केले गेले. हा, 15. आणि त्यांच्यातील एक जण आपण बरा झालो असे पाहून मोठ्याने देवाचे गौरव करीत माघारी आला. हा, किती जण चर्च? एक जण माघारी आला. किती बरे झाले? 10 जण. किती लोक होते? 10 होते. 10 पैकी 10 बरे झाले. परत किती आला? एकच आला. हा, पुढे वाचा आता. आणि तो त्याचे उपकार मानी त्याच्या पायाजवळ उपडा पडला. तो तर शमरोनी होता. हा, कोण होता चर्च? शमरोनी होता. प्लीज बोला, कोण होता? शमरोनी होता. म्हणजे त्याच्यापैकी जे यहुदी होते, इस्रायली होते, त्यांनी देवाचे आभार मानले का? पण एक शमरुनी व्यक्ती, कोणता व्यक्ती? शमरोनी व्यक्ती. म्हणजे जे लोकांना त्या यरुशलेममध्ये स्थान नव्हतं, परंतु ते लोक प्रभूला चांगल्या प्रकारे ओळखतात की याचे उपकार आणि आभार आपण मानले पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? 10 कुष्ठरोगी आहेत. किती? 10 आहेत. आणि त्याच्यापैकी एक कोण परत येतो? शमरोनी. शमरोनी. म्हणजे शमरोनी ते लोक आहेत का ज्यांना यांच्या मंदिरात येण्याची परवानगी नाही किंवा यांच्याशी ते भेद करतात, परंतु बायबल सांगते का तेच लोक कोणाचे आभार उपकार मानतात? देवाचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? येस. बाकी लोक परत नाही आले. एकच व्यक्तीला कळलं आणि बायबल सांगतं पायावर येऊन पडला. पुढे येऊन पडला? पायावर पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचे उपकार मानू लागला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी लोकांचं वर्णन नाही केलं कोणते लोक आहेत, पण याचं वर्णन केलं प्रभूने, कारण तो उपकार मानायला विसरला नाही चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाचे उपकार आणि आभार तुम्ही माना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? कोणी तुमच्यापर्यंत आलं, कोणीतरी तुम्हासाठी श्रम घेतले, कोणी तुम्हासाठी ते लाजरवाण्या गोष्टी सहन केल्या, तुम्हासाठी ते प्याले सहन केले, तुम्हासाठी आपल्या जीवाला झळ लावून घेतली, पण तुम्हाला कसं ना कसं कोणामध्ये आणलं? देवामध्ये आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याला पण कोणीतरी असं आणलं म्हणून त्यांनी ते केलं. त्याच प्रकारे जर तुम्हाला प्रभूचे काही उपकार आभार मानायचे तर तुम्ही अशा प्रकारे लोकांमध्ये काहीतरी करायचे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण परत फेड केली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलत नाही, पण देव म्हणतो का परत फेड केली त्याच्यात सुहास मी घेतो, कारण मला तो आवडतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याचा अर्थ हे होतो की तुला प्रभू समजला. तुला कोण समजला? प्रभू समजला. हालेलुया. म्हणून बाकी 9 लोकांसारखे होऊ नका, का परत येऊ नका, परंतु शमरण्यासारखे व्हा का जो येऊन देवाचे आभार आणि उपकार माना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगल, आपण आशीर्वादित आहोत. कोणता उपद्रव नाही आमच्या आजूबाजूला, आणि जरी असेल आमच्यामध्ये खूप मोठी आशा आणि धैर्य आहे का परमेश्वर आमच्या बाजूने उभा आहे, आम्हाला काही होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आश्रय ठिकाणी चर्च. जरी त्रास भीती आली, तुम्हाला माहिती आहे कोणाला फोन करायचा, कसं देवाला कळवायचं, कसं लगेच प्रार्थना करून घ्यायची, कशी ब्लेसिंग्स मिळेल. तुम्हाला खूप मोठा आश्रय, मोठे उपकार करायला तुम्ही विसरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाग पडतं पण म्हणून करू नका. आनंदाने. कसं? आनंदाने. आनंदाने. त्यांनी पण कोणतं तुमच्याकडून अपेक्षा बाळगली, त्यांनी पण निस्वार्थी प्रेम केलं, मग आपण पण निस्वार्थपणे देवाचं कार्य पुढे घेऊन जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन? कळतंय? पुन्हा सांगेल, बुद्धी काही नाही माणसाची, ज्ञान काय नाही, ओळख काय नाही,
जे काही आहे ते प्रभूचे चर्च, परमेश्वरा पलीकडे काहीच नाही. म्हणून जर आज आमच्या लाईफ मध्ये जे काही आहे ते सर्व प्रभूच्या कृपेने. तुम्ही हुशार जरी असाल ना, तुमची बुद्धी जी ती कुणी घडवली? देवाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं ना? कारण तो म्हणतो का इथं घडवण्या अगोदर तुला परमेश्वर त्याच्या आतमध्ये घडवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुझ्यामध्ये जर बुद्धी जरी आहे, टॅलेंट जरी आहे, तू ऍक्टिव्ह जरी आहे, तुझ्यामध्ये गिफ्टिंग जरी आहे, तुझ्यामध्ये जे काही आहे त्या सर्वचं कारण एकच आहे का परमेश्वर तुला हे केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज तू श्रेय चोरू नको. कोणाला श्रेय दे? सगळं देवाला दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला ते आवडतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं असं लिहिलंय, हिजकिया आणि सर्व यरूशलेम नम्र झाले. काय झाले? नम्र झाले. देवाचा अनुग्रह अजून त्यांच्यावर आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नम्र होता अजून उंच तुम्ही परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यातच कठीणपणा आला तर अजून पुढची प्रगती आपण पाहू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समस्त चर्च. समजा तुम्हाला कोणी उसने पैसे मागितले, किती काय मागितले? उसने पैसे 1000 रुपये मागितले. किती मागितले? 1000 मागितले. बजेट मध्ये आपण देऊन टाक. काय करतो? देऊन टाकतो. पण जर परत फेड झाली नाही तर आपण देणार का पुढच्या वेळेस? नाही. काय करणार आपण? नाही म्हणणार. विचार करणार. काय करणार? विचार करणार. पण जर फेड बरोबर होती तर आपण विचार नाही करणार चर्च, आपण त्याला अजून देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतोय आम्हाला प्रभूकडून भरपूर काय घ्यायचं, आयुष्यभर घ्यायचंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूकडून आयुष्यभर घ्यायचंय आणि म्हणून ती फेड परमेश्वराची वेळेवर करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जगिक माणसासारखा नाहीये तुम्ही रडले तुम्हाला देऊन टाकल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फेड जरी नाही केली, रडले ना तरी देऊन टाकल. पण शिष्यानं ते शोभत नाही चर्च, शिष्याने ती परत फेड केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय तुम्ही नॉर्मल बिलीवर्स नाहीये, तुम्ही कोण आहात? देवाचे शिष्य. आणि शिष्याना जर प्रेषितपणात जायचं तर चर्च तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चाललेच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय मी असं नाही म्हणणार की ते देणारच नाही. नाही, देवाचं अंतकन प्रेमळ. थोडं रडा देवाकडे, देव लगेच देऊन टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आठवत नाही जुन्या गोष्टी, तो म्हणतो परत देऊन टाक. पण तो म्हणतो तुझ्यात मग क्वालिटी नाहीये का तू शिष्यापासून प्रेषित बनावं. तुझ्यात वचन पाहिजे, तू वचनाप्रमाणे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय चर्च. हिजकियाकडून अपेक्षा होत्या. कोणाकडून? हिजकियाकडून. बायबलमध्ये असे खूप लोक आहेत देवाचे आभार उपकार मानायला काय झाले, विसरून गेले. ते त्यांच्याबद्दल बोलत नाही. देव अशा लोकांबद्दल बोलतो का ज्यांच्याकडून प्रभूला अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज समजतंय प्रगटीकरण. परमेश्वर सगळ्यांना म्हणत नाही. जगी व्यक्ती काय आभार मानणं त्याला माहितच नाही काय परमेश्वर, पण ज्याला प्रभू कळतो त्यांनी गोष्टी केल्या पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव हिजकियाला एवढा जोर देऊन का बोलला? कारण बायबल सांगते का 25व्या वर्षातच देवाने त्याला इतका मोठा अधिकारी करून टाकला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तो प्रभूला ओळखत होता. असं लिहिलंय का ज्याप्रमाणे दावीद देवाच्या आज्ञा पाळायचा, दावीच्या गोष्टी करायचा, त्याचप्रमाणे कोण करायचा? हिजकिया करायचा. मग तुझ्यामध्ये गडबड कस काय झाली? तू तर मला ओळखणार आहे, तू तर मला समजून घेणार आहे, तुला माझ्या आज्ञाविधी माहिती आहे, मग तुझ्यामध्ये गडबड का झाली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च आज आम्ही पण देवाचं वचन चांगल्या प्रकारे माहिती, आम्हाला प्रार्थना आहे ती आमच्याकडे पवित्र आत्मा आहे, म्हणून आता वचनामध्ये चालणं हे आपलं कामच आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मग प्लीज देवाचे उपकार माना, त्याची परत फेड करा. आणि फेड करण्यासाठी तेलाची नाही परंतु एक आत्म्याची गरज आहे, सुवार्थीची गरज आहे, प्रार्थनेची गरज आहे. कारण देवाला आम्ही काही देऊ शकत नाही, नेहमी देवाकडून घेऊनच आलोय, पण ह्याद्वारे देवाला काहीतरी देऊन आपण देवाचा गौरव करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू पण म्हणतो ते तुझे आणशील ना त्याचं पण वेतन मजुरी मी तुला परत देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? ते तू घेऊन येशील ना त्याचा रिकामी नाही सोडणार, त्याचं पण परत तुला काय देणार? वेतन मजुरी देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाच्या मागे चाला, देवाच्या वचनाप्रमाणे चाला, म्हणजे आज ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्याच्यापेक्षा अजून उंच स्थितीवर परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव थोडं देऊन तपासतोय. काय करतोय? थोडं देऊन तपासतो. थोडं देऊन तपासतोय, अजून आम्हाला भरपूर पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एवढ्यात हृदय कठीण होऊ देऊ नका, आम्हाला अजून भरपूर देवाकडून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला कळतंय? मग प्लीज त्याची काय करा, परत फेड करा आणि देवाला गौरव द्या. प्रेज द लॉर्ड.